मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट पद्धतीनुसार 2 संख्यांचा गुणाकार व 3 संख्यांचा गुणाकार कशाप्रमाणे करायचा ते आपण शिकणार आहोत. चला ते काय करायचं आहे. पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार 7 दुने 14, एक हातच्याला दिला आणि 4 ह्या ठिकाणी. त्यानंतर काय करायचं आहे, तिरकस गुणाकार 7 चोक 28 आणि बे दुने 4. आता 7 चोक 28 आणि बे दुने 4, 28 मध्ये काय मिळवायचे, 4 मिळवायचे, म्हणजे किती झाले तुमचे 32 आणि हा एक हातच्याचा तुमचे किती झाले 33. तर परत तुम्ही काय केला, 3 हातच्याला दिला, 3 इथं लिहिला. आता 4 दुने 8 आणि 8 मध्ये हे 3 मिळवले, किती झाले 8 आणि 3 11. तर तुमचं उत्तर आलं 1134. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. याचप्रमाणे पहिले या शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार 4 दुने 8 तो लिहून घ्यायचा, एक अंकी संख्या आहे म्हणून. त्याच्यानंतर परत तिरकस गुणाकार 4 चोक 16, 4 चोक 16. त्याच्यानंतर बे दुने 4, 16 आणि 4 किती झाले 20. मग या ठिकाणी 2 हातच्याला इथं आपण लिहिला 0. त्यानंतर परत 4 दुने 8 आणि हे 2 किती झाले 10. एकदम सिंपल. चला आता तिसरं एक्झाम्पल घेऊया. 7 1 7 घेतला गुणाकार, तिरकस गुणाकार 5 1 5 आणि 7 त्रिक 21, 21 मध्ये 5 मिळवले, किती झाले 26. 2 हातच्याला 6 इथं, 5 त्रिक 15, 15 आणि हे 2 17. या ठिकाणी आलं तुमचं 1767. चला चौथा एक्झाम्पल घेऊया. तिरकस गुणाकार यांचा दोघांचा गुणाकार 3 दुने 6. आता तिरकस गुणाकार ओके, 7 त्रिक 21, 21 बे दुने 4, 21 आणि 4 किती झाले 25. 2 हातच्याला इथं किती 5, 7 दुने 14, 14 आणि हे 2 किती झाले 16. 1756. ह्याप्रमाणे आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार शिकलेलो आहे शॉर्ट पद्धतीनुसार. जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस जशी जशी करणार तसं तसं आपल्याला सोपं होईल. आता आपण 3 अंकी संख्यांचा गुणाकार कशाप्रमाणे करायचा ते शिकूया. चला तर मित्रांनो, आता 3 अंकी संख्यांचा गुणाकार कशाप्रमाणे आपण शॉर्ट पद्धतीनुसार करू ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं ट्रिक लिहिलेली, ही ट्रिक तुम्हाला पाठांतर करायची आहे. ही ट्रिक एकदाची का पाठांतर झाली म्हणजे 3 अंकी संख्यांचा गुणाकार एकदम फास्टमध्ये तुम्ही करू शकता. बघा काय करायचं आहे, शेवटचे जे 2 अंक आहेत त्यांचा गुणाकार सर्वप्रथम करायचा. त्याच्यानंतर शेवटचे दशकचे अंक आणि एकचे अंक म्हणून तिरकस गुणाकार करायचा इथं दिल्याप्रमाणे. या बघा जसं 2 बे 1 बे 4 दुने 8 याप्रमाणे. त्यानंतर 3 संख्यांचा तिरकस गुणाकार करायचा. त्यानंतर शेवटच्या 2 संख्यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि लास्टला आपण पहिल्या संख्यांचा गुणाकार करू. बघा पाहूया, एक एक्झाम्पलद्वारे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजेल. मी तर एक्झाम्पल घेतलं 214 गुणिले 312. चला करूया. सर्वप्रथम आपण 4 दुने इथं काय लिहिलं 8, एक अंकी संख्या म्हणून डायरेक्टली लिहिली. आता पुढे आपल्या ट्रिकनुसार शेवटचे 2 संख्यानुसार बघा करूया. मग आपण आता बे 1 बे आणि 4 1 4. मग आता 4 आणि बे 1 बे किती झाले 6. मग ह्या ठिकाणी आपण काय लिहिला 6 लिहिला. एवढं झालं. त्याच्यानंतर पुढची स्टेप आता तिरकस गुणाकार 3 चोक 12, 4 दुने बे दुने 4, 12 आणि 4 किती झाले 16. त्यानंतर बे 1 बे, मग 16 आणि 1 किती झाले 17. मग एक हातच्याला ह्या ठिकाणी काय आपण 7 लिहिला. त्याच्यानंतर पुढे तिरकस गुणाकार झालेला आहे. आता शेवटच्या 2 संख्यांचा तिरकस गुणाकार बे 1 बे 3 1 3 किती झाले 5, 5 आणि हा 1 किती झाला 6. आता शेवटची जी संख्या आहे त्याचा गुणाकार 3 दुने 6. मग ह्या ठिकाणी आपण लिहायचा 6. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. 321 324. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार काय येईल 4 1 4. त्याच्यानंतर शेवटच्या 2 संख्यांचा तिरकस गुणाकार 4 दुने 8 आणि बे 1 बे. आता हे 4 दुने 8 आणि बे 1 बे किती झाले 8 आणि 2 10. 10शी एक हातच्याला इथं आला 0. आता आपल्याला काय करायचं आहे, 3 संख्यांचा तिरकस गुणाकार 4 त्रिक 12 आणि 3 1 3. 12 आणि 3 किती झाले 15. ओके, आणि हा हातच्याचा 1 किती झाले 16 आणि बे दुने 4, 16 आणि 4 किती झाले 20. 2 हातच्याला इथं आला तुमचा 0. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 2 संख्यांचा तिरकस गुणाकार 3 1 3 3 दुने 6, 3 1 3 3 दुने 6, 6 आणि 6 किती झाले तुमचे 12 आणि ह्या हातच्याचे 2 किती झाले 14. म्हणजे एक हातच्याला परत 4 इथं आणि आता शेवटची संख्या 3 त्रिक 9 आणि हा 1 किती झाला 10. मग ह्या ठिकाणी आपला काय आला 1,04,004 हे आपलं
उत्तर आलं. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार. 4 दुने 8. आता शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार, तिरकस गुणाकार. बघा 4 त्रिक 12 आणि 2 दुने 4. 12 आणि 4 किती झाले 16. एकाच्याला इथं काय आला 6. आता तीन संख्यांचा तिरकस गुणाकार. 4 दुने 8. 4 दुने 8. 8 आणि 8 किती झाले 16 आणि 3 दुने 6. 16 आणि हे आपले 6 किती झाले 22 आणि हा एक 23. दोनाच्याला इथं आला तुमचा 3. आता शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार. 4 त्रिक 12. 3 दुने 2 दुने 4. 12 आणि 4 किती झाले 16 आणि हे 2 किती झाले 18. मग आता एक हातच्याला इथं आला तुमचा 8. आता शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार. 4 दुने 8 आणि हा एक 9. हे आलं तुमचं उत्तर 98,368. तुम्ही गुणाकार साध्या पद्धतीनुसार पण करू शकतात, आपलं उत्तर कन्फर्म करण्यासाठी, किंवा कॅल्क्युलेशनने सुद्धा करू शकतात की आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे किंवा नाही. चला आता चौथं एक्झाम्पल पाहूया. 4 एक दोन संख्यांचा गुणाकार. काय आला 4 एक 4. आता शेवटच्या दोन संख्यांचा तिरकस गुणाकार. 3 एक 3. 4 दुने 8. 8 आणि 3 किती झाले 11. म्हणजे एकाच्याला एक ह्या ठिकाणी. आता शेवटच्या तिन्ही संख्या, आपल्या तिन्ही संख्यांचा काय करायचा आपल्याला गुणाकार. 2 एक 2. 4 त्रिक 12. 12 आणि 2 किती झाले 14. 3 दुने 6. 6. 14मध्ये आपण 6 मिळवले किती झाले 20 आणि हा एक किती झाला 21. दोनाच्याला एक ह्या ठिकाणी. आता पहिल्या दोन संख्यांचा तिरकस गुणाकार. 2 दुने 4. 3 त्रिक 9. 4 आणि 9 किती झाले 13 आणि हे 2 आजच्याचे एकूण 15. एकाच्याले 5 इथं. आता पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार. 3 दुने 6 आणि हा एक किती झाले 7. तर आपलं उत्तर आलं 75,114. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रमाणे ट्रिकसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हे बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी मी तुम्हाला 4 एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. हे तुम्ही स्वतः सोडवा आणि कमेंटमध्ये यांचं उत्तर सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.